विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यातर्फे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. जसे की स्पर्धा परीक्षाचे कार्यक्रम असो, म्हणजे UPSC पासून तर MPSC पर्यंतचे किंवा पोलीस भरतीपर्यंतचे, किंवा कौशल्य विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम असो, जसं AIचं युग सुरू आहे तर त्या संबंधाचे कार्यक्रम असतात, किंवा मग तांत्रिक कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये उद्योजकता म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी याकरिता वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. तर मी विद्यार्थी मित्र प्रवीण भेमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे, किंवा आज आपण माहिती बघणार आहोत अशाच एका प्रशिक्षणाविषयी. बघा, तर आता आपल्याला दिसते आहे स्क्रीनवर की काय अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवकाकरिता काय निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. आणि ते कोण हे कार्यक्रम आहे, ठीक आहे, निशुल्क कार्यक्रम राबवले जातात. आणि कोण राबवते? बार्टी राबवते. मग त्याच्यामध्ये तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम हे सुद्धा आहेत. म्हणजे केवळ स्पर्धा परीक्षेचे नाही, तर अलीकडे उद्योजकता विकास सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे, त्या अनुषंगाने बार्टी काय करते की प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. मग बघूयात की हे प्रशिक्षण कार्यक्रम कुठल्या कुठल्या केंद्रावर राबवले जाणार आहेत. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी म्हणजेच बार्टी पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजे MCED यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम काय आहे? नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण येथे काय होणार आहेत? हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ते काय आहेत आपण ते पुढे बघणार आहोत, कारण हे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, बार्टी मार्फत अनुसूचित जातीतील युवक युवतीसाठी काय आहेत? हे निशुल्क कार्यक्रम आहेत आणि त्याचं प्रशिक्षण काय आहे? संपूर्ण निशुल्क आहे. त्याचा कालावधी किती आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. पात्रता काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघूया आता आपण की बघा कुठले कार्यक्रम आता राबवले जाणार आहेत आणि प्रशिक्षणाचा म्हणजे महिनेवार म्हणजे जेवढा कालावधी आहे प्रशिक्षणाचा त्यानुसार काय आहे, त्याचे 2 गट या प्रशिक्षणामध्ये काय केले आहे? बार्टीने केले आहे. मग बघूयात आपण 1 महिन्याच्या कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम. म्हणजे हे कार्यक्रम काय आहे? 1 महिन्याचं तुम्हाला काय दिलं जाईल? याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. म्हणजे 1 महिना प्रशिक्षण दिलं जाईल. 1 महिन्यात त्याचं कौशल्य अवगत होतं असं बार्टी म्हणतं. म्हणजे 1 महिन्यात तुम्हाला त्याचं कौशल्य प्रशिक्षणाचं काय दिलं जाईल? संपूर्ण कौशल्याचं 1 महिन्याच्या कौशल्य दिलं जाईल आणि त्याचा तो प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल. मग बघूयात आपण प्रशिक्षणाचा प्रकार जो आहे, हे तुम्हाला प्रशिक्षणाचे प्रकार तुमच्या समोर दिसते आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला आहे ई-सेवा. ठीक आहे, म्हणजे मल्टी सर्व्हिस ई सेवेमधल्या, म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे AIच्या युगात किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये काय आहे तर ई-सेवा च्या मदतीने आपल्याला काम करावं लागतं. आणि जनरली सामान्यतः सर्व जे कार्य आहेत ते ऑनलाईन स्वरूपात आता होतात. तर याचं प्रशिक्षण मिळेल. दुसरं कम्प्युटर DTP. ठीक आहे, याचं पण तुम्हाला 1 माहाचं प्रशिक्षण मिळेल. डिजिटल फोटोग्राफी असो किंवा व्हिडिओ शूटिंगचं असो, याचं सुद्धा प्रशिक्षण मिळेल. म्हणजे या क्षेत्रात जे विद्यार्थी काम करू इच्छितात तर त्यांनी करावं, कारण पात्रता केवळ काय आहे? 10वी पास आहे. त्याच्यानंतर काय? वेब डिझाईन जर कुणाला करायचं असेल 4था कोर्स, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग संबंधात कुणाला आवड असेल, किंवा ड्रोन ऑपरेशन अँड मेंटेनन्स, त्याचा इव्हेंट मेंटेनन्स जे करतात, किंवा आता बघा प्री वेडिंग शूटिंग असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शूटिंग होतात. आता जसं मी पण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या म्हणजे या प्रकारची जे फोटो म्हणजे ड्रोनची जे शूटिंग होते किंवा व्हिडिओ एडिटिंग या प्रकारचे तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळेल. त्यानंतर गारमेंट मार्केटिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं सुद्धा काय आहे, म्हणजे जसं शिवणकामाचं सुद्धा काय आहे तुम्हाला प्रशिक्षण मिळेल. तुम्हाला ज्या प्रशिक्षणामध्ये इथे आवड आहे त्या प्रशिक्षणासाठी तुम्ही काय करू शकता? अर्ज करू शकता. मग बघा की हे प्रशिक्षण म्हणजे या प्रशिक्षणाचं ठिकाण कुठे आहे किंवा ते कुठे कुठे प्रशिक्षण होणार आहेत हे, तर हे नागपूरमध्ये प्रशिक्षण होणार आहेत, अमरावती, नाशिक, लातूर जसं मी मगाशी सांगितलं, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोकण. म्हणजे कोकण विभागामध्ये मुंबईमध्ये आता ते कुठलं तरी सेंटर ते तुम्हाला त्याच्यातलं देतील. तर या इतक्या काय आहेत जिल्ह्यामध्ये किंवा सिटीजमध्ये काय आहे प्रशिक्षण होणार आहे. आणि याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर केवळ 10वी पास विद्यार्थी हे संपूर्ण प्रशिक्षणासाठी काय आहे तो काय आहे पात्र आहे. 1 महिन्याचं ते काय असेल? प्रशिक्षण असेल. त्यानंतर निकष बघा, त्याचे निकष काय आहेत? तर प्रशिक्षणार्थी हा अनुसूचित जातीचा म्हणजे SC प्रवर्गातील असावा. ठीक आहे, त्याच्यानंतर तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा आणि वयोमर्यादा जी आहे तो 18 ते 45.
वयोमर्यादेतील असावा. म्हणजे 18 ते 45 च्या दरम्यान ज्याचं वय आहे तो जो आहे युवक काय आहे या प्रशिक्षणासाठी किंवा युवती या प्रशिक्षणासाठी काय आहे पात्र आहे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे 10वी आहे. तर हे कोर्सेस आता म्हणजे कौशल्याच्या दृष्टीनं किंवा तुम्हाला जॉब प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी समजतो. तर या 1 महिना असा कुठे वाया न घालवता तुम्ही या प्रशिक्षणाचा बार्टीच्या निशुल्क प्रशिक्षणाचा काय करू शकता लाभ घेऊ शकता. मग आता पुढे जाऊयात, दुसऱ्या प्रकारचं मग प्रशिक्षण कुठे आहे ते आपण बघूयात. बघा, तर मग प्रशिक्षणाचा प्रकार आणि त्याचा कालावधीनुसार आहे. तर 2 महिन्याचं मग हे जे प्रशिक्षण असणार आहे हे 2 महिन्याचं असणार आहे आणि तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे हा कुठला 2 महिन्याचा प्रशिक्षणाचा. मग आता आपण बघूयात की प्रशिक्षणाचा प्रकार काय आणि कालावधी. तर कालावधी किती असणार आहे? मगाशी 1 महिन्याचा होता, आता किती 2 महिन्याचा असणार आहे. मग याच्यामध्ये काय आहे वेगळे कोर्सेस आहेत बघा. मग क्लाउड कम्प्युटिंग आहे, ठीक आहे. म्हणजे क्लाउड म्हणजे काय, आता जसं आपण टेलिग्राम हे सगळं क्लाउडवर चालतं. त्याच्यामध्ये काय करतो आपण आपले इमेजेस स्टोअर करतो, म्हणजे आपल्या फोनमधून डिलीट केले तरी ते तिथं राहतात असं काहीतरी त्याचं असेल तर ते तुम्हाला, मला सुद्धा त्याच्याबद्दल तेवढी जाणकारी नाही, पण क्लाउड कम्प्युटिंगचं तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. नंतर सायबर सिक्युरिटी, तुम्हाला माहीत आहे अलीकडे सायबर हल्ले होतात, ठीक आहे, तुमच्या अकाउंटमधून पैसे काढले जातात. मग त्याच्यासाठी सिक्युरिटी संबंधात काही इन्स्टॉलेशन ॲप असतात त्याविषयी तुम्हाला काय दिलं जाईल प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर IoT अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन याच्यावर सुद्धा तुम्हाला काय दिलं जाईल प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याचा कालावधी हा प्रत्येक कोर्सेससाठी कुठल्याही एक कोर्सेससाठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी असेल. त्याच्यानंतर अप्लाइड डेटा सायन्स अँड ॲनालिटिक्स यावर सुद्धा काय दिलं जाईल तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. नंतर आता जो सगळ्यात चर्चेचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIचं सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि काळानुसार बघता हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. 5व्या नंबरचा जो प्रशिक्षण आपण याच्यामध्ये बघत आहोत हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे ज्याच्याकडे काय आहे संबंधित शैक्षणिक पात्रता आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करावा किंवा युवक युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. त्यानंतर म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रशिक्षण. त्यानंतर यामधले जे प्रशिक्षण आहे जेवढे मी सांगत आहे ते महत्त्वाचेच आहे. त्यानंतर फोटोशॉप आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, हे सुद्धा प्रशिक्षण आहे 6व्या क्रमांकाचं. आणि नंतर ॲनिमेशन आणि ग्राफिक्स ह्या सगळ्यांचा वापर याने आपलं काय आहे जीवन पूर्ण व्यापून टाकलेलं आहे. मग ते कुठलाही व्हिडिओ बनवण्यापासून असो किंवा काहीही करण्यापासून असो की आपल्याला या सगळ्या बाबतीची आज मोठ्या प्रमाणात गरज पडते आणि हे कौशल्य आपल्या युवकांमध्ये असायला पाहिजे. हाच बार्टीचा हेतू आहे की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये काय असावेत हे संपूर्ण स्किल असावेत आणि त्यांना जॉबच्या करिअरच्या संधी काय व्हाव्यात उपलब्ध व्हाव्यात. तर हा 2 महिन्याचा कोर्सेस आहे. म्हणजे हा कोर्स हे सगळे कोर्सेस आहेत त्याचा कालावधी 2 महिन्याचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहू की हे कुठे कुठे असणार आहेत. तर मगाशी ज्या सिटीज होत्या त्या सिटीज इथे सुद्धा आहेत. तर बघा नागपूर, त्याच्यानंतर अमरावती तुम्हाला दिसत असेल, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोकण एवढ्या शहरामध्ये ठीक आहे किंवा जिल्ह्यामध्ये काय आहे तुम्हाला प्रशिक्षण हे उपलब्ध आहे आणि त्याची केंद्र आहेत. ते बार्टी मार्फत तुम्हाला सविस्तर माहिती होईलच. जेवढी माहिती मला वेबसाईटवरून प्राप्त झाली ते मी संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. बघा त्याच्यानंतर मग याची शैक्षणिक पात्रता काय, तर तो विद्यार्थी एक इंजिनिअरिंग केलेला असावा किंवा पॉलिटेक्निक केलेला असावा, MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा BCA किंवा MSc किंवा BSc. म्हणजे ही जे शैक्षणिक पात्रता जे विद्यार्थी धारण करत आहेत किंवा ज्यांच्याकडे आहेत तेच विद्यार्थी या कोर्सेससाठी पात्र आहेत. कुठल्या समुदायातले, अनुसूचित जाती समुदायातले किंवा प्रवर्गातले, ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ मी कृपया तुम्हाला विनंती करतो की जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचावा. 1-2 महिन्यामध्ये काय आहे ते कौशल्यपूर्ण बनतील, स्किलफुल बनतील, ठीक आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थी हा अनुसूचित जातीतीलच असावा, ठीक आहे. कारण बार्टी कोणत्या प्रवर्गासाठी काम करते तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी काम करतो. त्यानंतर महाराष्ट्रातील तो रहिवासी असणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रासाठी संस्था काम करते जे बार्टी काम करत असते. तर आणि त्याची वयोमर्यादा 18 ते 45, इथे सुद्धा वयोमर्यादा काय 18 ते 45 आहे. तर हे कोर्सेस अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. या कोर्सेसला प्रवेश घ्या आणि स्वतःमध्ये काय करा. AIच्या युगात आपण म्हणतो की बेरोजगारी वाढेल, पण त्यापेक्षा जे स्किलफुल नसतील म्हणजे AI असेल आणि ज्यांच्याकडे स्किल असेल त्यांना नक्कीच करिअरच्या संधी काय होतील उपलब्ध होतील. त्यानंतर आपण पुढे जाऊ. बघा मग आता महत्त्वाचं हे जे सगळे आहेत
याच्यासाठी आपण शैक्षणिक पात्रता पाहिली तर मग त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा मग इथे आपण बघतो आहे की बघा प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेण्याकरिता अटी व शर्ती. ठीक आहे, म्हणजे अटी व शर्ती आणि कागदपत्रे पुढे येईल. तर आता पूर्वी आपण अटी व शर्ती बघून घेऊयात. कुठल्या अटी व शर्ती याच्यासाठी सांगितल्या आहेत. तर लाभार्थी हा अनुसूचित जातीतील असावा, जाती प्रवर्गातील असावा, महिला लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल याच्यामध्ये. म्हणजे मुलींनी किंवा म्हणजे युवती ज्या आहेत किंवा विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांनी प्रकर्षाने काय करायचं आहे, याला फॉर्म भरायचा आहे. कारण तुम्हाला याच्यामध्ये काय आहे, प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामध्ये किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. म्हणजे 15 वर्षाच्या पूर्वी तो कुठलाही असेल. ठीक आहे, जनरली सामान्यतः काय एमपीतले लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, इकडे पूर्व विदर्भातले छत्तीसगडमधले लोक इकडे आहेत, पण ते 15 वर्षापासून इकडे असतील, रहिवासी असतील तर त्यांना मिळेल. म्हणजे महाराष्ट्राचा तो रहिवासी असावा. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष असणार आहे. आणि काय आहे, काय बार्टीचा काय मानस आहे की स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची प्रबळ इच्छा असावी. असे विद्यार्थी या क्षेत्रात जर कार्य करत आहेत, कोणी व्हिडिओ शूटिंग करत आहे किंवा ते ड्रोनचं व्हिडिओ शूटिंग करताना ड्रोनचा वापर करत आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा, या प्रशिक्षणाचा लाभ घ्या. ठीक आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. CI म्हणजे हे सिबिल म्हणतो आपण, हा स्कोर चांगला असावा त्याचा. ठीक आहे. प्रशिक्षणादरम्यान इच्छुक प्रशिक्षणार्थींचे कर्ज प्रकरण ऑनलाईन दाखल केले जातील. म्हणजे काय आहे, बार्टी काहीतरी तुम्हाला काय करेल, या सर्व गोष्टीसाठी व्यवसायासाठी कर्ज वगैरे देत असावी कदाचित. याबद्दल मला तेवढी क्लिअरिटी नाही, पण हे जे सगळं आहे तुम्हाला या एवढ्या अटी व शर्ती काय करायच्या आहे, बार्टी ला पूर्ण करून द्यायच्या आहे. या अटी व शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल, म्हणजे वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष जर असेल किंवा अनुसूचित जातीचे तुम्ही विद्यार्थी असाल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, किंवा उद्योजक बनू इच्छित असाल तर यासाठी तुम्ही काय असाल, पात्र असाल. मग आपण पुढे जाऊया. बघा मग आता आपण आलोत की शैक्षणिक कागदपत्रे काय आहेत. आता अटी व शर्ती बघितल्या, मग आता आपण कागदपत्रे बघूयात की कुठले कागदपत्रे लागतात. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र जे मी 10वीचं तुम्हाला जे सांगितले किंवा MSc BSc सांगितलं, MCA सांगितलं ते, किंवा अनुसूचित जातीचा दाखला असावा, त्याच्यावर शाळा सोडल्याचा दाखला असावा म्हणजे TC असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आधार कार्ड असावं, महाराष्ट्र राज्याचा रहिवासीचं प्रमाणपत्र असावं, पॅन कार्ड असावं. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट आकाराचे फोटो असावे. ठीक आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो असं आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व कागदपत्राच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स त्याने काय करायचे आहे, फॉर्म अर्जाला काय करायचे आहे, जोडायचे आहे आणि पाठवायचे आहे. ठीक आहे. अधिक माहितीसाठी बार्टी मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील 36 जिल्हा केंद्रामध्ये वरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी MCED आणि बार्टी पुणे वेबसाईटला भेट द्या किंवा जिल्हानिहाय MCEDच्या प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं त्यांच्या काय आहे ॲडमध्ये दिलेलं आहे. आणि तुम्हाला हा फॉर्म म्हणजे कुठे फिल करायचा आहे, तर ही जे आहे वेबसाईट, ही जे लिंक आहे, या लिंकला जाऊन तुम्ही भेट द्या, इथे घ्यायचं आहे. पण जेव्हा आता ही जे PDF आलेली आहे, म्हणजे याचा कालावधीबद्दल कुठलीही क्लिअरिटी नाही आहे. तर जर हे लिंक सुरू असेल तर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, फॉर्म भरून घ्यावयाचा आहे, किंवा याची अपडेट 1-2 दिवसामध्ये मिळेल. मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी यासाठी प्रेरणा मिळाली की हे जे स्किल आहे हे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि विद्यार्थी स्किलफुल असतील तरच त्यांना काय असतील, करिअरच्या संधी असतील, प्लेसमेंटच्या संधी असतील. ठीक आहे. तर किंवा या QR कोडला, तर हा मी कुठे देणार आहे तुम्हाला, ही जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि परत हा QR कोड तुम्हाला कुठे मिळेल, माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला मिळेल. तर अशा प्रकारची एक मित्रांनो अपडेट होती जी आपण बघितली की तांत्रिक प्रशिक्षण काय केल्या जात आहे, बार्टी मार्फत दिल्या जात आहे. तर बघा, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोणाच्या, बार्टीच्या आणि MCED च्या द्वारे काय दिल्या जाणार आहे, तुम्हाला संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की माझं चॅनल विद्यार्थी मित्र या नावाने आहे आणि मी या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, टेलिग्राम असो, इंस्टाग्राम असो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत माहिती जावी या अनुषंगाने शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.